नमस्कार मंडळी. आवाज कट्टा या आवाज न्यूज नेटवर्कच्या एका अभिनव उपक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या अनेक भागांमध्ये आवाज कट्टा या आवाज न्यूज नेटवर्कच्या कट्ट्यावर अनेक या शहापूरमधील व शहापूरच्या मातीशी नाळ जोडलेले अनेक सामाजिक, शैक्षणिक, कला व समाजसेवा क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी येथे येऊन गेली. त्याचप्रमाणे आज या शहापूरच्या मातीतील नव्हे तर शहापूरची लेक अर्थात या शहापूरचं नाव लौकिक यश शिखरावर नेणारी या शहापूरची लेक म्हणजे तनिष्का विशे यांना आपण आवाज कट्टामध्ये निमंत्रित केलेले. आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. आपण तनिष्का विशे यांच्यासोबत मनमुराद अशा गप्पा मांडणार आहोत. त्यांच्या या कला क्षेत्रातील प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तनिष्का, पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो की या शहापूर सारख्या ग्रामीण तालुक्यातून पुढे येत आपण अतिशय चांगलं असं या नृत्य क्षेत्र असेल किंवा अभिनय क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये आपण चांगलं नावलौकिक मिळवलेलं आहे. या संपूर्ण शहापूरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. मला असं विचारायचं की कला क्षेत्रामध्ये आपण वळताना आपण कशा पद्धतीने या क्षेत्राकडे पदार्पण केलं? मी खूप लहान होते, म्हणजे मला आता 14 वर्ष झाली आहे डान्स करून. डान्समुळे मी या ऍक्टिंग मध्ये वळली आहे. खूप आधी आमचे शोज व्हायचे, अवॉर्ड शोज व्हायचे. सो आम्ही बॅकग्राऊंड डान्सर जे असतात तिथे आम्ही डान्स करायचो. तर मला खूप आवड होती की कॅमेराज, लाईट्स, डान्स करणं खूप लोकांच्या समोर, आणि जे ऍक्टर्स होते त्यांच्या पाठीमागे आम्ही डान्स करायचो. म्हणजे त्यांना किती छान वाटतं आणि त्यांचं प्रेज व्हायचं की हे किती छान आणि कामं नवीन. सो मला याचं खूप छान वाटायचं की आणि खूप कमी लोक होते, जे अजूनही कमी लोकच आहेत जे टीव्हीवर येत आहेत, मूवीजवर येत आहेत. सो एकदा मी ऑडिशन दिलेली, असंच आम्ही डान्ससाठी गेलेलो. सो आमचे जे सर आहेत त्यांनी सांगितलं की तू ऑडिशन दे. सो तिकडून माझी सगळी ऍक्टिंगची सुरुवात झाली आहे. एखादा टर्निंग पॉइंट की जे आपण नृत्य आणि अभिनय असं एकदम सुरू झालं? माझं पहिलं जी ऑडिशन दिलेली आम्ही तेव्हा ते ऍड होतं. ऍड सिपॉपची ऍड होती, किसान सिपॉप. तिकडनं ती ऍड पहिल्यांदा मिळाली. म्हणजे त्याच्या आधी कधी मी ऍक्टिंग केली नव्हती किंवा ऑडिशन सुद्धा दिली नव्हती. सो त्यानंतर ते सगळं सुरू झालं. सिपॉप नावाची ऍड होती, त्यात मी काम केलेलं पहिल्यांदा. मगाशी तूच म्हणाली की अजूनही काही मुली म्हणजे कलाकार या क्षेत्राकडे येत नाहीये. मग ह्या क्षेत्रामध्ये येताना म्हणजे आज आपण पाहतो की सामाजिक क्षेत्रात जर पाहिलं तर मुलींनी एखाद्या स्टेजवर नृत्य करणं असेल की मुलीने अभिनयामध्ये येणं, हे अजूनही कुठेतरी समाजमान्य नाहीये. लोक आवडीने पाहतायत आपल्या मुलींना स्टेजवर, परंतु तेवढं समाजमान्य नाही. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा पाठिंबा कशा पद्धतीने मिळाला? मी आताच तुम्हाला सांगितलं की मी लहानपणापासूनच डान्स करतेय. सो स्टार्टिंग पासूनच माझ्या आईबाबांचा आणि भावाचा सपोर्ट होता मला. सो त्यांचा सपोर्ट होता म्हणून मी डान्स क्लासला गेले आणि त्यानंतर मी आता ऍक्टिंग करते. सो त्यांचा पाठिंबा आधीपासूनच होता. आणि आय थिंक की जे मला आवडतं त्यात जर आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला सपोर्ट केलं तर त्यात दुसरा कोणीतरी जरी असेल त्याला ते आवडतं ते पुढेच जाणार. सो पॅरेंट्सचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे आणि तो येतो. जर आपल्याला आवड असली तर तो येतोच. आणि माझ्या बाबतीत असं आहे की आधीपासूनच त्यांचा सपोर्ट आहे. त्यांनीच मला डान्स क्लासला टाकले, कारण की मी चालता सोबतच राहिली. हो, ते स्टार्टिंग पासून सोबतच आहेत आणि अजूनही आहेत ते सोबत. आवाज कट्ट्यावर आपण तनिष्का सोबत अजूनही खूपशा गप्पा मारणार आहोत. तिच्या या अभिनय विश्वातील वाटचालीबाबत चर्चा करणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटासा. श्रीमंती नावाची नव्हे, मनाची हवी. व्यावसायिकतेसोबत सुरक्षा जपणारे साड्यांचे माहेरघर श्रीमंत पैठणी वासी. दुकानदारांसाठी आदर्श.
श्रीमंत पैठणी वासिन. पुन्हा एकदा स्वागत. आम्ही शहापूरकर, अगदी तुझ्या बालवयापासून तुला या अभिनय क्षेत्रामध्ये पाहतोय. तर हा अभिनयाचा जो प्रवास आहे, या प्रवासाबद्दल तुझ्याकडनं विस्तृतपणे ऐकायला नक्की आवडेल. हो, मी म्हणजे असंही नाही सांगू शकत की याच्यात काही स्ट्रगल नाहीये किंवा खूप स्ट्रगल आहे, असं काही नाही. म्हणजे बाकीच्या ज्या फील्डमध्ये जेवढा स्ट्रगल आहे तेवढाच या फील्डमध्ये पण आहे. कित्येक वेळा माझं असं होतं की एक तर 2 राऊंड असतात ऑडिशन्सचे. तर पहिला आपण सिलेक्ट होतो, मग शॉर्टलिस्ट होतो. सो काही वेळेस असं होतं की ऑडिशन दिल्यावर हो, धाकधूक तर नेहमी असते. ऑडिशन दिल्यावर फोन येतात की तुमचं शॉर्टलिस्ट वगैरे झालं. त्यानंतर अजून एक फोन यावा लागतो की तुमचं सिलेक्शन झालंय. तर कित्येक वेळा असंही झालं की मला फोनही येत नाही. पण आपलं असतं की नाही, यावेळेस नाही, ठीक आहे, नेक्स्ट टाइम बेटर करू. हा, बेटर लक नेक्स्ट टाइम. सो असं आहे. आणि मी असं नाही म्हणू शकत की हा माझा स्ट्रगल आहे. हे माझं खूप, आय एम डेडिकेटेड टू ऍक्टिंग. मला खूप आवडतं. सो ती माझी जर्नी आहे. खूप फेलियर्स होतात. मी 5 वर्ष झाली मी आता या फील्डमध्ये आहे. सो मी खूप ऑडिशन दिले. कित्येक ऑडिशन म्हणजे मी फेल झाले. पण आपण असतं की नाही, यावेळेस ऑडिशन मधला अनुभव विश्व वाढले. हो. सो नेक्स्ट काहीतरी करूया. आणि खूप लोक आहेत जी वेगळं करतात ऑडिशन मध्ये. सो आपण ऑब्झर्वेशन असतं. रोज घरी गेल्यावर 1 तास किंवा 15 मिनिटं आपण आरशासमोर रिहर्सल करायची. निरीक्षण हा या क्षेत्रातील खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो, खूप म्हणजे आता काय ऑडिशन आहेत की तुम्हाला लहान दिसायचं आणि तुम्हाला मस्ती करायची, पण मस्ती पण ती 100 प्रकारची आहे. सो आपण त्यात काय युनिक करू शकतो ते आपल्याला तेव्हा सुचलं पाहिजे. आणि हा स्ट्रगल मला खूप आवडतो. म्हणजे घरी येऊन की आज आपण हे शिकलो, हे आपण कुठेतरी अप्लाय करू शकतो. असं नाही की आता झालं या ऑडिशन मध्ये नाही, फेल झालीये मी आता, तर याचं काहीच घेणार नाही. पण तिथे मी काहीतरी नवीन केलंय म्हणून मी दुसऱ्या ऑडिशनला ते ट्राय करू शकते. सो हे स्ट्रगल आहे. कला ही 9 रसांचं रसस्वादन आहे. हो. मग ह्या 9 रसांचं रसस्वादन आहे, त्याबरोबर ते सादरीकरणही आहे. हो. मग ह्या सगळ्या 9 रसांचं सादरीकरण असताना म्हणजे ऑडिशनला जो पण मुद्दा येईल, जे पण आपल्यासाठी चॅलेंज दिलं जाईल, ते सादर करताना जर कुठे अडचण आली तर तिथे न डगमगता पुन्हा त्याच्यामध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा. हो. अशा पद्धतीचं. हो. हो. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ऑडिशन नंतर मग अनेक कार्यक्रमांमध्ये तुझा सहभाग आम्ही पाहिला. तेच विचारतो की तो प्रवास म्हणजे एकतर माझ्या एजचे पण असतात आणि खूप मोठे कलाकार असतात आपल्या बरोबर. सो त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. काय वेळेस सीन्स असतात बेसिकली. सो सीन मध्ये आपल्याला डायलॉग्स पण नसतात, फक्त आपल्याला इकडून खेळायचं असतं. सो माझं कसं आहे की माझा सीन वगैरे नसला तरी मी सेटवर जाऊन बसते. कारण की जर आता मी सिरियल करते नाही, सुखी माणसाचा सिगरा. सो भरत सर आहेत, रोहिणी आजी आहेत. सो माझं नसल्यावर मी तिथे जाऊन बघते. कारण की ते खूप मोठे, म्हणजे दे आर गॉड फॉर मी. सो तिथे जाऊन काय असं एक्सप्रेशन देते ते आपल्याला माहित पण नाही की हे आपण करू शकतो. सो मी तिथे ते ऑब्झर्व करणं आणि आपल्याला पण ते डोक्यात राहतं की इथे आपण असं केलं पाहिजे. सो त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. थोडं का होईना, पण खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडून. आणि आता खूप फ्रेंडली आहेत आम्ही. सो त्यांचंही तेही काही झालं की आम्हाला सांगतात की नाही, तू असं बोल, असं छान दिसेल. किंवा ते असं ऑप्शन देतात की म्हणजे तू कोणतं छान वाटेल या सीन मध्ये. म्हणजे एका शब्दामध्ये त्याचं उच्चारण सादर याच्यामधला फरक हो, खूप फरक लोकांकडून ते आपल्याला बारकावे खूप. आणि त्यातल्या त्यात रोहिणी आजी आहेत त्या NSD च्या आहेत.
सो म्हणजे 72 ला त्यांनी NSD केलं, म्हणजे आपल्याला NSD आता कळायला लागलं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीचं. सो त्यांच्याकडून म्हणजे लाईक बँक आहे त्यांच्याकडे की आहे, तुला काय हवंय मी देते तुला, असंच असतं. आणि आम्ही एकच रूम शेअर करतो. सो माझे सीन आल्यावर मी त्यांच्याचकडे जाते की मी असं म्हणाले तर चालेल का? म्हणतात हो चालेल, पण तू असंही ट्राय कर, ते छान दिसेल. असं नाही की ते खूप मोठे आहेत किंवा ठीक आहे तू कर, असं नाहीये त्यांचं. की तेही आपल्याला शिकवतात, त्याच याच्यात असतात, तर ते खूप मजा येते. तो एक क्लास हो. सुरू आहे. हो, क्लास सुरू आहे माझा. जाहिरात मालिका असा क्लास. हो, जाहिरात मालिका म्हणजे मी ऍड्स मध्ये केलं. पहिली ऍड मी म्हणालेच मगाशी की सिपॉपची होती, त्यानंतर मला हिरो बाईकची मिळाली, इंडियन ऑइलची मिळाली, बजाजचे मी सगळे प्रिंट शूट्स वगैरे केले, असे केले. पण ज्या ज्या मी ऍड्स केले त्यांचे खूप मोठे लेबल्स आहेत. लेबल्स इन द सेन्स ब्रँड आहेत, म्हणजे आपण म्हणतो की इंडियन ऑइलची ऍड. सो त्या ऍडसाठी पण तेवढीच मेहनत करावी लागते, कारण की खूप असं असतं की नाही ठीक आहे ते सोपं असतं, सोपं नसतं. ते नॉर्मल ऍड पेक्षा जे ब्रँडचे ऍड आहेत त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. म्हणजे ऍक्टिंग क्षेत्रामध्ये कोणती गोष्ट तुम्ही शिल्लक घेऊ शकत नाही नाही, कारण की जर तुम्ही एक सेकंड जरी तुमचं कॅरेक्टर सोडलं ना तरी ते लोकांना कळतं. भलेही आपल्याला कळत असेल की आपण नॉर्मल आपण सीन मध्ये आहोत आणि आपण श्वास घेतला आणि आपण असे झालो तरी ते स्क्रीनवर खूप वाईट दिसतं. सो आपल्याला ते त्या झोन मध्ये, मी तरी आता मला खूप आवड आहे, काय काय लोकांचं असतं. सो मी त्याच्यातच आहे. आणि आता जे माझं कॅरेक्टर आहे, मैना म्हणून कॅरेक्टर आहे, जी तनिष्काच आहे, तिलाही इकडून तिकडून बागडायला आवडतात, भावाशी मस्ती करायला आवडते, इंस्टाग्रामवर फोटोज व्हिडिओज वगैरे असं सगळं आहे ते. हा, हे मी केलंय. सो मला असं आहे की हो हे मी केलंय, सो याच्यात मी हेही करू शकते. आणि आता मी फिल्म सुद्धा केली आहे. केदार शिंदेची मी आता फिल्म केली आहे मंगळागौर, त्यात छोटूसा रोल आहे. वंदनाताईंचा बालपण आहे ते. त्यातही मला मजा आली. त्यात मला फक्त डान्स करायचा होता, पण त्यातही मी वेगळं करायचा ट्राय केलं. सो ती छान झालं. आणि त्यानंतर मला केदार सरांनीच ही सिरियल दिली, सो त्याचा खूप आनंद आहे. आम्ही ते विचारलंच होतं की एक पाहुणी कलाकार म्हणून अनेक मालिकांमध्ये असे चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, त्याबद्दल पाहुणी कलाकार आल्यावर आपल्यावर खूप बर्डन असतं की सिरियलची किंवा मूवीची जी स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड आहे त्या पूर्ण सिरियलची आधीपासूनची आतापर्यंत, त्या स्टँडर्डला आपल्याला स्टार्टिंगला जाऊन मग करावं लागतं. ते खूप डिफिकल्ट आहे, कारण की त्यांनी आधीच बार सेट केलेला असतो. त्या बारला आपण टच करून मग आपला बार हे करावं लागतो, प्रेझेंट करायला लागतो. सो ते खूप डिफिकल्ट आहे याच्यात, कारण की त्यांचं एक कल्पना असतेच की नाही ही आल्यावर ह्या याच्याने करेल आणि आपल्याला ते अचीव करावं लागतं. सो ते खूप डिफिकल्ट आहे या क्षेत्रात. तनिष्का सोबत गप्पा मारताना खूप तिचा अनुभव विषय मोठा लगडते आणि आपल्यालाही ते ऐकायला खूप छान वाटतंय. इथे थांबूया आणि पुन्हा एकदा. श्रीमंती नावाची नव्हे, मनाची हवी. व्यावसायिकतेसोबत सुरक्षा जपणारे साड्यांचे माहेरघर श्रीमंत पैठणी वासिन. दुकानदारांसाठी आदर्श श्रीमंत पैठणी वासिन. मालिका आणि चित्रपट या दोन्ही वेगळ्या विषयांमध्ये आव्हान आणि आवड या दोन्ही पातळीवर तू या दोघांना कसं डिफरन्शिएट करशील किंवा कसं वर्णन करशील? फिल्म मध्ये आपल्याला खूप व्हेरिएशन करता येतात.
कारण की फिल्म ही 3 तासाची किंवा 2 तासाची असते. सो त्यात आपण खूप व्हेरिएशन करू शकतो. पण सिरियलचं कसं असतं की एक त्यांचा टॉपिक असतो आणि ते कॅरेक्टर तसंच दिसलं पाहिजे. ते थोडं जरी हल्लं तरी पूर्ण सिरियलचं काहीतरी फिरतं, ती स्टोरीज फिरते. पण फिल्मचं आपण त्याच्यात व्हेरिएशन करू शकतो आणि खूप प्रयोग करू शकतो. मोकळेपणा असतो आणि खूप प्रयोग करू शकतो. आणि आपण वाटल्यास तर आपण सीन मध्ये डायलॉग मालिका 700 होते असं वाटतं. नाही, असं काही नाही. माझ्यासाठी 2 सेमच आहेत, फक्त आपल्याला व्हेरिएशन मूवीज मध्ये जास्त करता येतं. आणि मालिकांमध्ये कसं आपल्यावर दुसरं कॅरेक्टर डिपेंड असतं. आपण मी जर विलन दाखवले आणि मी मध्येच हळदी वगैरे झाली तर त्याला काही अर्थच नाहीये. त्याच्यासाठी मला स्ट्रॉंग राहावंच लागेल, मी विलन दिसलीच पाहिजे. पण मूवीज मध्ये आपण विलन जरी असलो तरी कधी कधी एक सॉफ्ट कॉर्नर दाखवतात मूवीज मध्ये. सो ते चालतं कारण की ते 3 तासाचंच असतं आणि त्याच्यात व्हेरिएशन देऊन ते कॅरेक्टर्स पण कसे रिॲक्ट होतात. पण सिरियल मध्ये कसं ती सिरियल 3 वर्ष 10 वर्ष ते सेम कॅरेक्टर, ती जर हळवी आहे तर ती हळवीच दिसली म्हणजे पाहिजे. ते व्यक्तिमत्व हे तुम्हाला सातत्याने लोकांनी जे पाहिले तेच प्रेझेंट हो. करावं. ते एक आव्हान या गोष्टीला. मालिका आणि चित्रपट यामध्ये तुझ्या आवडीचं क्षेत्र काय असतं? नाही, माझं आवडीचं क्षेत्र हे ऍक्टिंग आहे. त्यात मी कोणतंही करू म्हणजे असं शकते. मालिका आणि चित्रपट असं काही नाहीये. जिथे संधी मिळेल तिथे तिथे माझ्या हो, कारण की जिथे संधी मिळणार तिथून मी काहीतरी नवीन शिकणार. आता जर मी केदार सरांबरोबर मूवी केली तिथे मी काहीतरी नवीन शिकले. आता मी त्यांच्या सोबत सिरियल करते पूर्ण, तिथे मी रोज काहीतरी नवीन शिकते की नाही तनिष्का तू असं कर, मला असं पाहिजे. म्हणजे ती हसतीये पण तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं पण चाललंय, हे तू ट्राय कर. सो ते तसं असतं. पण मी असं डिफरन्शिएट नाही करू शकत कारण की मला मूवीजही आवडतात, मला सिरियल्सही आवडतात, मला ऍड्सही आवडतात. सो असं असतं ते. नृत्य असेल किंवा जाहिरातीमधील अभिनय असेल, मालिकेतील अभिनय असेल, चित्रपट असेल किंवा स्टेजवरच्या वेगवेगळ्या सेलिब्रिटींसोबतच्या ग्रुप डान्स सोबतचा अनुभव असेल. ह्यामध्ये मला ग्रुप डान्स मध्ये बऱ्याचदा तुमचं पार्टिसिपेशन करायला मिळालं. तो अनुभव कसा? मला खूप मजा वाटायची की ऍक्टर्स सोबत मी डान्स करते आणि त्यांच्याबरोबर आमची रिहर्सल असायची. 10 दिवस आधीपासूनच आमची रिहर्सल असायची. सो ती लोक आमच्याशी बोलायचे, म्हणजे फ्रेंड कसे असतात तसे ते बोलायचे. सो मला ते खूप असं की ओ शिट, मी यांना जर टीव्हीवर बघते आणि हे आमच्याशी बोलतायत, चांगल्यापणे आमच्याबरोबर जेवायला वगैरे बसतायत. सो मला ते खूप छान वाटायचं. सो माझं असं आहे की एक दिवस मलाही असं त्यांच्यासारखं बनायचंय. तेही त्यांच्या पाठीमागे आम्ही डान्स करतोय तर माझ्या पाठीमध्ये पण एकदा तरी नाचलं पाहिजे असं मला त्यांच्याकडे स्वतःला पाहण्याचं. कारण की त्या वेळेस लहान होते मी, खूपच लहान होते आणि त्यांचं म्हणणं की मी यांना टीव्हीवर बघते आणि आता मी त्यांच्या सोबत डान्स करते, त्यांच्याबरोबर फोटोज त्या काढते. रंगमंचावर येणं हा सुद्धा आपल्या देवाचा खूप आनंदाचा क्षण होता. तनिष्का सोबतच्या या गप्पा अशाच सुरू घेऊया छोटीशी विश्रांती. श्रीमंती नावाची नव्हे, मनाची हवी. व्यावसायिकतेसोबत सुरक्षा जपणारे साड्यांचे माहेरघर. श्रीमंत पैठणी वासिन, दुकानदारांसाठी आदर्श. श्रीमंत पैठणी वासिन. कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी करिअर करायचं म्हणजे संघर्ष हा आलाच. तुझ्या या एकूण प्रवासामध्ये तुला कशा प्रकारे संघर्ष करावा लागला? माझं एक आहे की कितीही काही झालं तरी हार मानायची नाही. जर आपण आता सिलेक्ट नाही झालो
किंवा आपला डान्स छान नाही झालाय, सो त्यात आपण इम्प्रूव्हमेंट करूया. आय कॅन. येस, आय कॅन डू इट. काही झालं तरी फक्त असं नाही की शिट यार आता झालं नाहीये, आपण नको ट्राय करूया. असं जर केलं तर आपण कधीच पुढे नाही जाऊ म्हणजे शकत. नैराश्य, वैफल्य असं या नाही. दोन्ही शब्दांना तुझ्याकडे नाही. आणि असं हे नाहीये की फक्त माझ्या क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात जर आपण असं हे केलं की मी नाही करू शकत, यावेळेस माझा फेलियर आहे, सो नेक्स्ट टाइम केलं तर फेलियर आलं तर मग आपण ट्रायच करणं बंद केलं तर आपण कधीच सक्सेसफुल नाही बनू शकत. सो नेहमी ट्राय करत राहा. आणि मीही तेच केलं की या ऑडिशनला आपलं नाही झालंय, सो नेक्स्ट टाइम आपण काहीतरी वेगळं करूया, सगळ्यांपेक्षा वेगळं करूया, म्हणजे आपण सिलेक्ट स्वतःला सिद्ध करूया. हो. असं संघर्षाचा एखादा प्रसंग की त्या संघर्षावर मात करून तुम्ही यशस्वी. म्हणजे असे खूप आहेत, कारण की मी खूप ऑडिशन्स वगैरे दिले, सो काय काय ऑडिशन्सला माझं सिलेक्शन व्हायचं, फक्त मग असं व्हायचं की 2 दिवसाने परत त्यांचा फोन यायचा की सॉरी तुमचं सिलेक्शन झालं नाही. सो आपलं असतं की यार आता झालेलं आपलं सिलेक्शन, मग ते उदास पण नाही, नेक्स्ट टाइम परत ट्राय करूया. नेक्स्ट टाइम ते परत फोन नाही करणार यासाठी की नाही बाबा तुझं सिलेक्शन नाही झालं. पण खूप हे आहे की खूप असे प्रसंग आहेत की मी तिथे जातेय, मी माझ्या पद्धतीने खूप छान करते, पण ज्यांना तसं पाहिजे, कास्टिंग डिरेक्टरला जसं पाहिजे तसं माझ्यासोबत होत नाही. सो नेक्स्ट टाइम मी त्यांचं खूप वेळा ऐकते की नाही हे असं करायला हवं, सो मी ते ट्राय करते. नृत्य आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रामध्ये तुझं नाव वगैरे आहे. नृत्य आणि अभिनय हे दोन्ही तुझ्या आवडीच्या पातळीवर दोन्ही वेगळे कसे वर्णन कसे? वेगळं काही नाहीये. डान्स हा माझा श्वास आहे, त्यामुळेच मी ऍक्टिंग कडे वळली आहे. म्हणून मी दोन्ही वेगळे आहेत का असं विचारलं. तुला पहिल्यांदा नृत्य करताना काय? नाही, वेगळं काहीच नाहीये. आणि मी चालता चालताही डान्स करते, आणि मी जर शांतपणे उभी राहिली टेक करताना किंवा सीन करताना तरी माझ्या डोक्यात काही ना सॉन्ग चालू असतं आणि माझे मुवमेंट वगैरे चालू असतात, की मी असं डिफरन्शिएट करूच नाही शकत की ऍक्टिंग वेगळं माझ्यासाठी आणि डान्स वेगळा आहे. डान्स हा माझा श्वास आहे आणि ऍक्टिंग माझी बॉडी आहे. एकत्र म्हणजे हो. ह्याच्याशिवाय ते नाही त्याच्याशिवाय हा. अशा प्रकारे ह्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं की अजून एखादं क्षेत्र डोळ्यासमोर ठेवलं? नाही, मी या क्षेत्रात करिअर करणार आहे. कदाचित मी जर दुसऱ्या करिअर करायचं ठरवलं दुसऱ्या क्षेत्रात तर मला नाही करता येणार, कारण की मला बाकीचं काही नाही येत आहे. मला ऍक्टिंग आणि डान्स येते, कारण की माझा फोकस 24 तास माझ्या डोक्यात हेच असतं की आपण काहीतरी नवीन करूया किंवा आपण व्हिडिओ करूया, त्यात आपण काहीतरी वेगळं करायचं ट्राय करूया. सो असं नाही की मी दुसऱ्या क्षेत्रात करणारे आहे करिअर, या क्षेत्रात करणार आहे. मी आता FYBA ला आहे, 13th ला आहे. सो माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नाटकाचं स्पेशल कोर्सेस आहेत ते करणार किंवा पुण्यात FTII करणार आहे. सो त्याच ह्या क्षेत्रात मला शिक्षण पण घ्यायचं, सो मी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करणार आहे. जसं त्यांनी केलं. आणि त्या अगदी 72 आहेत त्यांच्यासोबत म्हणजे या सगळ्या मोठ्या लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळं त्यांनी काय केलं हे मॉडेल म्हणून आपल्याला मिळतं आणि आपली दिशा त्या दृष्टीने ठरते. ह्या नृत्याने तुला ओळख दिली बरोबर. ह्या नृत्य क्षेत्रातूनच तुझ्या ऍक्टिंगची ओळख वाढत आहे. जशी मानसी असं आपण पाहतो की बऱ्याचदा अनेक चित्रपटांमध्ये तिला एक नृत्यांगणा म्हणून प्रेझेंट केलं जातं किंवा अनेक रियालिटी शोज मध्ये सुद्धा ती नृत्यांगणा म्हणून जरी ऍक्टिंग क्षेत्रातही जरी असली तर तू तशा दृष्टीने तुझं इमेज तयार होते का किंवा काय असं वाटतंय का? मला दोन्ही क्षेत्रात ओळखलं जातं. असं नाही की मला फक्त मी डान्स करते त्यामुळे ऍक्टिंग ओळखली जाते असं काही नाही. माझं असंही आहे की मला लोक ऍक्टिंगमुळे ओळखतात आणि त्यांना हे नंतर कळतं की ही उत्तम डान्सर सुद्धा आहे. सो दोन्ही टाईपने मला ओळखलं जातं. ती तुझी ओळख आहे ह्याबद्दल मी चांगला ज्ञात आहे म्हणून मी ते तसं विचारलं की आपली इमेज जी जाते ती एक नृत्यांगना असलेली अभिनेत्री आणि ती फक्त एक स्टेजवर म्हणजे एक अभिनेत्री म्हणून म्हणजे ऍक्टिंग क्षेत्रात असं नाहीये. मी डान्स थ्रू पण ऍक्टिंग मध्ये लोक मला ओळखतात
आणि एक ऍक्टर म्हणून डान्स करते हेही ओळखतात. सो दोन्ही ओळखतात. असं एक साइड किंवा ही डान्सर आहे आणि नंतर ही ऍक्टर आहे असं काही. सो दोन्ही टाईपने मला ओळखतात. अभिनय क्षेत्र हे एका ग्रामीण भागातून पुढे जाणाऱ्या मुलीची ओळख होऊ शकतं असं उदाहरण म्हणजे तनिष्का आहे. तनिष्का आज आपल्या ग्रामीण भागातील मुली असतील किंवा शहापूरसारख्या एका छोट्या शहरात अशा अनेक शहरं आहेत की ज्यामध्ये तुझ्या तू एक रोल मॉडेल म्हणून ज्यांच्या समोर आहेस आणि त्या क्षेत्राकडे वळू पाहत आहे किंवा काही फक्त एक अभिनेत्री म्हणून तुला होत आहे, त्या सगळ्यांसाठी तू काय मेसेज देशील? मेसेज द्यायचं म्हणजे मी अजून एवढी मोठी नाही आहे की मी त्यांना मेसेज वगैरे देईन. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे ते तुम्ही कम्प्लीट फोकस करून तुम्ही पुढे जा. जर तुम्ही त्या याच्यात फोकसच नाही आहात, तुमची आवड वेगळी आहे आणि तुम्ही करतायत वेगळं, सो ते नाही वर्क होत. तुम्हाला जर इंजिनिअरिंग आवडते सो जर आणि तुमचं फोकस पण तेच आहे तर तुम्ही पुढे जाणारच. गोल सेट आहे. सो जे फोकस आहे आणि आपला जर फोकस असेल तर आपली फॅमिली ही सपोर्ट करते. जर आपल्या फॅमिलीला आपण इंजिनिअरिंग करायला हवं पण तुमचं दुसरंच काहीतरी आहे आणि मग आपलंही दुर्लक्ष होतच. आणि जर आपल्याला ऍक्टिंग करायची आहे पण आपली फॅमिली इज लाईक की नाही तू इंजिनिअरिंग कर, पण आपण नाही मला ऍक्टिंग करायचं पण आपण त्यात प्रूफ फॅमिली करतो. जास्तीत जास्त जॉब प्लेसमेंटच्या दृष्टीने जास्त सजेस्ट करत असते की हे हा. केलं तर तुला लवकर तू job लवकर सेट होशील वगैरे. पण जर हेच आपण मी ऍक्टिंग करते आणि मी आता याच्यात सेट होत आले सो माझी फॅमिली एक तर आधीपासूनच सपोर्ट करते आणि हे जर दुसऱ्यांच्या खूप बाबतीत जमेची बाजू आहे. हो दुसऱ्यांच्या याच्यातून सांगितलं मी दृष्टिकोनातून सांगितलं जर आपण त्याच्यात फोकस आहोत पुढे जातोय आणि हे आपल्या फॅमिलीला सुद्धा दिसतंय तर ते तुम्हाला सपोर्ट करणारच. कारण की त्यांना माहितीये की ही काहीतरी बनणार आहे, हिचा गोल सेट आहे आणि ती करूनच दाखवणार आहे कारण की ती फोकस्ड आहे खूप. सो फोकस्ड राहा आणि तुम्हाला जे आवडतं तेच करा आणि ते कुटुंबाला तुम्ही कसे योग्य आहात हे पण प्रूफ करा. त्यांना समजावा की नाही मला हे नाही जमत आहे, मला हे आवडत नाहीये पण मला याच्यात आवडले आणि आवड आहे आणि मी हे करून दाखवू शकते आणि मी करणार कारण की मला हेच बनायचंय. सो आपली ठीक आहे 1 महिना त्यांना नाही समजणार, 2 महिने नाही, 3ऱ्या महिन्यात ते तुम्हाला सपोर्ट करणारच कारण की त्यांनाही दिसतंय की नाही सर फोकस तिथेच आहे, ते काही झालं तरी तेच करत असते. जसं तनिष्का एखाद्या लाईव्ह स्टेज शो मध्ये शेवटच्या रांगेमध्ये असणारी तनिष्का आज फ्रंट रांगेत आहे. त्या चांगल्या चित्रपटाची एक प्रमुख भूमिका असलेली नाही का पुढे हे एक रोल मॉडेल म्हणून त्यांच्यासाठी होऊ शकतो. तनिष्का तुझा हा प्रवास सगळ्या तुझ्या वयातील मुलीसाठीच नव्हे तर आपल्या सामाजिक क्षेत्रातील सगळ्या लोकांसाठी एक आदर्शवत आहे. एक रोल मॉडेल म्हणून तू नक्कीच सिद्ध होतेस आणि तुझ्या ह्या प्रवासाचा आदर्श म्हणून नक्कीच आपल्या प्रेक्षकांमधून अनेक मुली या क्षेत्रातील एक सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणून तुझ्याकडे पाहतील आणि तुझा आदर्श घेऊन अनेक तनिष्का या शहापूरच्या मातीतून तयार होतील याची नक्कीच खात्री वाटते. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी जसे आता मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार काम करते तसंच बॉलिवूडमध्ये तुला भविष्यात आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. तुझ्या या यशस्वीतेसाठी आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि 25 तारखेपासून 25 ऑक्टोबर कलर्स मराठीवर माझी नवीन सिरियल येते सुखी माणसाचा सदरा 9:30 वाजता. सो पाहायला विसरू नका आणि खूप गंमत आहे त्या सिरियल मध्ये तर तुम्हालाही आवडेल. सो बघायला विसरू नका. थँक्यू.